आता विदर्भात जाते। विदर्भातून आपले प्रतिनिधी बुलढाण्यातून प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। प्रफुल्ल, बुलढाण्यात खूप सभा घेतलेल्या आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनीच हजेरी लावलेली आहे। काय म्हणते बुलढाण्यातली निवडणूक? बुलढाणामध्ये खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी या ठिकाणी मोठ्या सभा घेतल्या आहेत आणि आपल्याच उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यावं असं जाहीर आवाहन केलं। चिखलीच्या नगरपालिकेत तर आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार दोघांनी एकाच ठिकाणी सभा घेतल्या आपापल्या उमेदवारांसाठी। त्यामुळे खऱ्या अर्थानं संपूर्ण मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी या निवडणुकीमध्ये अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आणि आगामी ज्या काही निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषद असतील, त्यांच्या अनुषंगाने नगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगावमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा दुहेरी सामना जो आहे तो आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय, तर तिकडे बुलढाण्यामध्ये भाजप विरुद्ध शिंदे सेना विरुद्ध काँग्रेस असा तिहेरी सामना आहे। आणि बुलढाणा जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील चिखली असेल, सिंदखेड राजा असेल, लोणार असेल, मलकापूर, शेगाव, नांदुरा, जळगाव, जामोद या सर्व ठिकाणी अशी मिश्र परिस्थिती जी आपल्याला पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर आहेत, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आहेत, यांच्या प्रतिष्ठा जी आहे त्या पणाला लागलेल्या आहेत। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आपल्या स्वतःच्या वैरी अपर्णा फुंडकर यांना या निवडणूक रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उतरवलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी ही निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते। त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी शिंदे सेना असेल किंवा राष्ट्रवादीचे काही गट आहेत, त्या दोन्ही गटामध्ये ही निवडणूक जी आहे ते मोठ्या रंगत अशी या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं जे राष्ट्रवादी फूट झाली, शिवसेना फुटली, त्या फुटीनंतर पहिल्यांदाच हे संपूर्ण पक्ष जे आहे अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सामोरं जात आहेत। खऱ्या अर्थानं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या कार्यकर्त्याच्या निवडणुका मानल्या जातात। अगदी प्रफुल्ल, कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहे, मतपेटीत आज मतदार आपला हक्क बजावणार आहे आणि तो हक्क कैद होणार आहे, ते मतदान कैद होणार आहे। त्यामुळे बुलढाण्याची निवडणूक आता कशी ठरते आणि कोणाला कौल मतदार राजा देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। असेच माझ्यासोबत जोडलेले